सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला इतरांची मदत करून शांती मिळेल. तुमचे काही पैसे खर्च होतील. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी बदल होतील. सहकाऱ्यांचा मूड तुमच्यामुळे थोडा खराब होऊ शकतो. चांगल्या वागणुकीमुळे वातावरण तुम्ही सुरळीत कराल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्रीकृष्णाला लोणी आणि खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला एक चांगली बातमी ऐकू येईल. कुटुंबातील सदस्य तुमच्यामुळे आनंदी होतील. विवाहयोग्य लोकांकडनं तुम्हाला चांगले प्रस्ताव येतील. शुभ कार्यक्रमांमध्ये तुम्ही आज उपस्थित राहाल. तुमचा मान सन्मान वाढेल. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होतील. रखडलेली कामं तुम्ही पूर्ण कराल. काम करण्यामध्ये तुमचा वेळ जाईल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज मौल्यवान वस्तू मिळाल्यानं तुम्ही खुश व्हाल. आज कामामध्ये तुम्ही जास्त व्यस्त राहाल. तुमचे पैसे खर्च होऊ शकतात. व्यस्त जीवनशैलीतून तुम्ही जोडीदारासाठी वेळ काढाल. जोडीदाराच्या नजरेमध्ये तुमचा आदर वाढेल. मुलांच्या भविष्याशी संबंधित एक महत्त्वाचा निर्णय तुम्ही आज घ्याल. पालकांच्या सल्ल्याची तुम्हाला आवश्यकता भासेल. मित्रांसोबत तुम्ही आज वेळ घालवाल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज अचानक मोठी रक्कम मिळाल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कोणताही महत्त्वाचा निर्णय तुम्ही मनापासून आणि विचारपूर्वक घ्याल. कुटुंबासोबत तुम्ही देवदर्शनाला जाऊ शकता. व्यावसायिक योजनांमध्ये तुम्हाला यश मिळेल. राजकीय क्षेत्रामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला राजकारणामध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमचे सामाजिक क्षेत्र अधिक मजबूत होईल. तुम्हाला थोडे पैसे खर्च करावे लागतील. अनावश्यक खर्च तुम्हाला टाळावा लागेल. खाण्याच्या सवयींवरती तुम्ही विशेष लक्ष द्या. तुमचं आरोग्य हे बिघडू शकतं. स्पर्धेच्या क्षेत्रामध्ये तुम्ही आज पुढे जाल. तुमची रखडलेली कामं आज पूर्ण होतील. कुटुंबासोबत तुम्ही वेळ घालवाल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला रागावरती नियंत्रण ठेवावं लागेल, अन्यथा तुमचं मोठं आर्थिक नुकसान होईल. घरामध्ये थोडं तणावाचं वातावरण राहील. व्यवसायामध्ये तुम्हाला लाभ होईल. काही शुभ कार्यक्रमांमध्ये तुम्ही आज सहभागी होऊ शकता. पार्टनरशिपमध्ये केलेल्या व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळेल. विद्यार्थ्यांना शिक्षकांचा आशीर्वाद मिळेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं सामाजिक वर्तुळ हे अधिक मजबूत होईल. तुमची कीर्ती ही सर्वत्र पसरेल. तुमच्या वक्तृत्व शैलीमुळे तुम्हाला विशेष मान सन्मान मिळेल. तुमच्या मित्रांची आज संख्या वाढेल. तुम्हाला कामानिमित्त धावपळ करावी लागू शकते. तुमचं आरोग्य आज बिघडू शकतं. जोडीदाराकडनं तुम्हाला विशेष सहकार्य मिळेल. व्यवसायामध्ये उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण होतील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये यश मिळेल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा असेल.
अडकलेले पैसे आज मिळू शकतात. व्यवसायामध्ये नवीन करार होतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. प्रियजनांना भेटल्यानंतर तुमचं मन हे प्रसन्न होईल. कामाच्या ठिकाणी थोडा वाद होऊ शकतो, त्यामुळे बोलण्यावरती नियंत्रण ठेवा. प्रतिकूल परिस्थितीचा सामना तुम्हाला करावा लागेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही घरगुती गोष्टींवरती पैसे खर्च कराल. तुमचं उत्पन्न आणि खर्च या दोनही गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला तुमचे पैसे खर्च करावे लागतील. भविष्यामध्ये समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. व्यवहार करताना तुम्ही काळजीपूर्वक करा, नाहीतर तुमचे पैसे अडकू शकतात. नोकरीशी संबंधित लोकांना सावध राहावं लागेल. शत्रू तुमच्या विरुद्ध कट रचतील. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचा पाठ करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या व्यवसायातील प्रगती पाहून तुम्हालाच आनंद वाटेल. कुटुंबासोबत धार्मिक स्थळी तुम्ही जाल. वाहन चालवताना तुम्ही सावधगिरी बाळगा. वाहनाचं अपघाती नुकसान होऊन तुमचा खर्च वाढू शकतो. आर्थिक परिस्थिती तुमची मजबूत होईल. व्यवस्था बदलण्यामध्ये तुम्ही मोठं यश मिळवाल. कौटुंबिक जबाबदाऱ्या तुम्ही यशस्वीपणे पार पाडाल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज काही शारीरिक समस्या तुमच्या जोडीदाराला त्रास देतील. या काळामध्ये पैसे जास्त खर्च होतील. मालमत्ता खरेदी करण्याचा तुम्ही आज विचार करा. पालकांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. भावाच्या सल्ल्यानं रखडलेली कामं तुमची पूर्ण होतील. नोकरदार लोकांना अधिकची मेहनत करावी लागेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं वैवाहिक जीवन हे सुखमय होईल. आई वडिलांची सेवा करून तुम्ही कामामध्ये मोठं यश मिळवाल. व्यवसायाच्या संदर्भामध्ये लांबचा प्रवास तुम्हाला करावा लागेल. व्यवसायामध्ये तुम्हाला मोठा फायदा होईल. तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून मुक्तता मिळेल. आज महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळेल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्रदान करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.